नमस्कार, मी राज चव्हाण. MVTVच्या बातमीपत्रात आपले स्वागत. नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. घरफोडी करणारी टोळी गजाआड. NRI पोलिसांनी त्यांच्याकडून केले 20,80,000 किमतीचे 97 तोळे वजनाचे सोने हस्तगत. दिनांक 22 ते 27 फेब्रुवारी 2016 रोजी वासी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये नवी मुंबई पोलिसांनी दहशतवाद विरोधी सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मराठा वॉरियर्स ग्रुपच्या वतीने कामोठे येथे ढोल ताशाच्या गजरात शिवजयंतीनिमित्त रॅली करण्यात आली होती. नवी मुंबई नगर परिवहनच्या वतीने 23 फेब्रुवारी रोजी बस डेचं आयोजन करण्यात येणार आहे. यातून जनजागृतीचे संदेश देण्यात येणार आहेत. नवी मुंबई नगर परिवहनच्या वतीने 23 फेब्रुवारीला बस दिवस साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमास अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमातून जनजागृती केली जाणार आहे. आम्ही 23 फेब्रुवारीला बस डेचं आयोजन केलं आहे. बस डेचा संकल्प असा आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी सार्वजनिक बस सेवेतनं प्रवास करावा, सार्वजनिक वाहनातनं प्रवास करावा आणि याचा उद्देश असा आहे की एकतर प्रदूषण कमी होईल, ट्रॅफिक कमी होईल रस्त्यावरचं. हे दोन आमचे मुख्य उद्देश आहेत. कॅमेरामॅन प्रणीतसह राज चव्हाण, MVTV. मराठा वॉरियर ग्रुपच्या वतीने कामोठे येथे शिवजयंतीनिमित्त ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बेटी बचावचा संदेश देण्यात आला. मराठा वॉरियर्स ग्रुपच्या वतीने कामोठे येथे ढोल ताशांच्या गजरात शिवजयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली होती. कामोठे येथे शिवजयंती उत्सव मोठ्या आनंद उत्साहात रॅली काढून साजरा करण्यात आला. यावेळी मराठा वॉरियर ग्रुप यांनी मिरवणुकीतून बेटी बचाव बेटी पढाव, झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा असे संदेश देऊन जनजागृती केली. मराठा वॉरियम ग्रुपचे अध्यक्ष यांनी सांगितले की शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीतून जनजागृती करणे हा उद्देश आहे. मराठा वॉरियर्स मित्रमंडळाचे हे 4थं वर्ष आहे, जेणेकरून आपण शिवप्रतिमेची भव्य दिव्य आणि अशी मिरवणूक काढत आहोत. दरवर्षीप्रमाणे हे 4थं वर्ष असताना आपण या कार्यक्रमातून कामोठ्याच्या रहिवाशांपर्यंत आणि नवी मुंबईच्या सर्व रहिवाशांपर्यंत झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव आणि अशा म्हणजे वेगवेगळे आपण उपक्रम राबवत आहोत. जेणेकरून आतापर्यंत महाराष्ट्रात खूप साऱ्या अशा शिवजयंती मिरवणूक निघल्या असतील, पण त्यातून आपल्याला काहीतरी असा वेगळा संदेश द्यायचा आहे. हेच या मंडळाचे मागचे हेतू आणि उद्दिष्ट आहे. कॅमेरामॅन प्रणीत कापसेसह राज चव्हाण, MVTV. न्यू बॉम्बे केरलिया समाजाच्या वतीने नेरूळ येथे 2 दिवसीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शनिवारी या स्पर्धेचं उद्घाटन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आलं.